नमस्कार. लेखिका चंदा माने. माझी जिवलग मैत्रीण सुरेखा नातू. मित्र म्हणजे एक निरागस नातं, एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली नाते तुझ्या रूपाने. होय, मी तिला नातेच म्हणते. खरं तर तिचं माहेरचं नाव सुरेखा नातू आणि सासरचं अनुराधा जोगळेकर. नातीची आणि माझी मैत्री 11वीपासूनची. त्यापूर्वी 10वीपर्यंत मी क तुकडीत आणि ती अ तुकडीत होत. 11वी आर्टमध्ये आम्ही एकत्र आलो. मोडणीमच्या उमा विद्यालयात माझ्या वर्गात असलेले मित्रमैत्रिणी अजूनही माझे बेस्ट फ्रेंड आहेत. आमच्या ग्रुपमधील सगळ्यात चांगली बाब म्हणजे आम्ही एकत्र भेटण्यासाठी वेळ काढतो, एकत्र भेटतो, मस्ती करतो, सुखदुःख शेअर करतो. नातीच्या आणि माझ्या मैत्रीला 47 वर्ष झाली. या 47 वर्षात खूप साऱ्या गोड आठवणी प्रसंग आहेत की जेणेकरून नातीशी घट्ट नितळ अशी मैत्री निर्माण झाली. रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. नाती खळाळून हसणारी, प्रत्येक गोष्टीला हसून दाद देणारी, समोरच्याला कधीही बोर होऊ न देणारी. माझ्या सर्व मैत्रिणीमध्ये नाती माझी बेस्ट फ्रेंड आहे. त्याला कारणही तसंच आहे. प्रत्येक वेळी ती माझ्या मदतीसाठी धावून आली आहे. अगदी परवा मला आटपाडीला लग्नाला जायचं होतं. आमची गाडी ॲक्सिडेंट झाल्यामुळं शोरूमला होती. मग मी नातीला फोन केला, मला लग्नाला जायचं आहे, गाडी नाही आहे. तर लगेच नाती म्हणाली, माझी गाडी घेऊन जा. माने सरांचं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालं तेव्हा नाती सतत माझ्या संपर्कात होती. माझ्या जीवाची घालमेल ती ओळखायची, माझं सांत्वन करायची. तिने असा पेशंट जवळून पाहिला होता, त्यामुळे ती व्यवस्थित सल्ला द्यायची. ज्यावेळी माझं मन उदास व्हायचं मी नातीला फोन करायची. नाती प्रत्येक वेळी मला वेळ द्यायची, माझ्या पापण्यातील अश्रूंना गोठवायची. खरंच नाते, आयुष्यात माझ्या जेव्हा दुःखाची लाट होती, अंधारी रात होती, तेव्हा मला सतत तुझी साथ होती. माझा मुलगा तुषार 10वी पास झाल्यानंतर IITचा क्लास व 11वी करण्यासाठी पुण्यात आला. पुण्यात मित्रांच्या खोलीवर राहून रूम शोधत होता, पण कॉलेज व क्लासच्या जवळ पाहिजे तशी रूम मिळत नव्हती. मग मी नातीला फोन केला. तिला म्हटलं, अगं कोणी घर देता का घर, अशी तुषारची अवस्था झाली. मग तिने लगेच तिच्या चुलत सासऱ्यांच्या वाड्यात सर्व सोयींनी युक्त अशी रूम मिळवून दिली. विशेष म्हणजे तिचे ते सासरे खूप कडक होते आणि कुणाला भाड्यानेही ठेवत नव्हते. त्यांना तयार करून रूम मिळवून दिली. तिथं अभ्यास करूनच तुषार IIT झाला. एवढंच नाही, तेजूसाठी तिने तिच्या अनुजाची सर्व बालवाडीची व पहिलीची पुस्तकं व शाळेच्या नोट्स दिल्या होत्या. त्या एवढ्या छान व विस्तृत होत्या, तो अभ्यासक्रम बघून मी माझ्या शाळेत बालवाडी व पहिली काढण्याचा घाट घातला होता. नातीचं लग्न पुण्यात झालं. मुलींकडून मोजकीच माणसं लग्नाला येणार होती, त्यात मी पण होते. त्यावेळी मी पहिल्यांदा TV पाहिला. लग्न छान झालं. पाठवणीच्या वेळी मी खूप रडले. नातीचा आणि भाऊजींचा निरोप घेताना मी म्हटलं, मी नातीच्या लग्नाला आली आहे, आता तुम्ही पण माझ्या लग्नाला यायचं. भाऊजी म्हणाले, अरे वा, कधी आहे लग्न? मी म्हटलं, अजून जमायचं आहे. सगळे हसायला लागले. अशाच खूप साऱ्या आठवणी आहेत. 12वीला उमा विद्यालयात नातीचा पहिला नंबर व माझा दुसरा नंबर आला. 12वीनंतर नाती सोलापूरला शिकायला गेली. मी घरी बसून शिकत होते. तेव्हाही ती मला खूप मदत करत होती. गड्ड्याच्या यात्रेला सोलापूरला आबांची परवानगी घेऊन मला ती 2 दिवसासाठी घेऊन गेली होती. तिच्या घरी वेगळा काही पदार्थ केला असेल तर माझ्यासाठी ते बाजूला काढून ठेवत होते. मग मी गेले की मला खायला द्यायचे. बरेच नवीन पदार्थ प्रथम मी नातीकडेच खाल्ले. नातीची आईची व तात्यांची मी लाडकी होते. तात्या नेहमी पुस्तकं वाचायला द्यायचे, तर आई ही आली बघ अंबाबाई म्हणणार आणि खायला देणार. कधी कधी अडचण असेल तेव्हा झोपायला पण मी नातीकडे जायचे. रात्रभर गप्पा मारायचो. शेटपळला चालत जायचो, वाटेने दंगामस्ती करायचो.
ती पण माझ्याकडे यायची. शेतात डबे घेऊन जायचो. तिला आमच्या घरची मटकीच्या डाळीची आमटी खूप आवडायची. चहा घेऊन जा असा माझा आग्रह असायचा. मग मी चुलीतली राख भरायची, जळण चुलीपुढं आणून टाकायची, चूल पेटवायची, चहा ठेवायची, शेळीचं दूध काढून आणून चहात ओतायची. मग चहा व्हायचा. 1 तासभर यात जायचा. गप्पा मारत मारत हे सर्व चाललेलं असायचं. दिवाळीत आम्ही सर्व मैत्रिणी एकमेकीच्या घरी फराळाला जायचो. खूप छान दिवस होते ते. नातीच्या घरी तिच्या आई नसली की आम्ही एखादा नवीन पदार्थ करायचा प्रयत्न करायचो. एकदा मी केक करायला घेतला. बेकिंग सोड्याच्या ऐवजी पिठी साखर टाकली. केक पूर्णपणे बिघडला. त्यानंतर मात्र मला परत काय करू दिलं नाही तिनं. नातीला अक्षय झाल्यानंतर मी रोज नातीच्या घरी जायचे. अक्षयसाठी त्यावेळेला मी हँड एम्ब्रॉयडरी करून दुपटी शिवली होती. मी मुख्याध्यापिका झाल्यानंतर मी व माझी शाळा मोठी करण्यात मग्न होते. नाती पण तिची नोकरी, मुलं यात गुंतली होती. परंतु काही चांगलं घडलं की आम्ही एकमेकींना फोन करायचो. माझ्या यशानं ती पण सुखवायची. तिला आनंद वाटायचा. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नात ती आली होती. मी उभा केलेल्या माझ्या शाळेत, माझ्या मळ्यात, माझ्या घरी ती येऊन गेली आहे. मी पण तिच्याकडे हक्कानं जाऊन राहिले. तर अशी माझी जिवलग मैत्रीण. तिच्याकडे बघूनच मला मैत्रीची व्याख्या करावी वाटते. सुखदुःखात साथ देते ती मैत्री. यशानं सुखावते ती मैत्री. पापण्यातील अश्रूंना गोठवते ती मैत्री. एकमेकींचा मान ठेवते ती मैत्री. मदतीला धावून येते ती मैत्री. धन्यवाद.